कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। केंद्राकडून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या वतीनं हा मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे। त्यामुळे कांदा उत्पादकांसंदर्भात जे वारंवार मतमतांतर समोर येत आहेत, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही, मात्र आता कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। केंद्राकडून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे। विरोधक आक्रमक झाल्यामुळे आता सरकारने हा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे। खरं तर या संदर्भात ज्या प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, आंदोलनं सुरू होती, विरोधक आक्रमक झाले होते, विरोधकांच्या वतीनं टीका करण्यात येत होती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं, आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि त्यातच आता विरोधकांच्या आक्रमक पवित्रा सरकारच्या वतीनं हा मोठा निर्णय घेण्यात आला। कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी आहे। केंद्राकडून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली। एकंदरीत 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस आता परवानगी देण्यात आली आहे। राईन निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या वतीनं हा मोठा निर्णय आता घेण्यात आला। मात्र त्यावरती आता नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आलेली आहे। विरोधकांच्या वतीनं आक्रमक भूमिका घेण्यात आली होती। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात विरोधकही आक्रमक झाले होते आणि त्यानंतर आता सरकारच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी आली आहे। केंद्राकडून कांदा निर्यातीला आता अखेर परवानगी देण्यात आलेली आहे। कांदा निर्यात होत नाही आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले होते। त्या संदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी इतरही शेतकऱ्यांनी वारंवार याबाबतच्या वेदना समोर आणण्याचा प्रयत्न केला। आंदोलनं झालेत, विरोधी पक्ष पूर्णपणे या संदर्भात आक्रमक झाला होता आणि आता अखेर या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला, कारण केंद्राकडून आता कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे। 99,150 मेट्रिक टन कांदा, इतक्या कांदा प्रमाणात निर्यातीस आता परवानगी देण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।